जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा बागायती शेतीला मोठा फटका बसला। बार्शी तालुक्यातील सौंद्रे गावातील ड्रॅगन फ्रूट बागेचं पावसामुळे नुकसान झालं। निसर्गाच्या लहरीपणामुळे ड्रॅगन फ्रूटचा दर्जा ढासळला, त्यामुळे बळीराजा आता संकटात सापडलेला दिसतोय। याचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी घेतला, पाहूया। सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्यानंच ड्रॅगन फ्रूट लावायचं फॅड आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र मागच्या 3 ते 4 दिवसापासून सोलापूर जिल्ह्याला मान्सून पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। खरं तर ड्रॅगन फ्रूटला अतिशय कमी पाण्याची आवश्यकता असते, मात्र मागच्या 7 ते 8 दिवसापासून संततधार पाऊस आणि 3 ते 4 दिवसापासून जो झोडपणारा पाऊस सुरू आहे, त्यामुळे आपण बघू शकताय की या ठिकाणी मी ड्रॅगन फ्रूटच्या बागामध्ये आहे आणि आपण बघू शकताय की जी फळं येतात ती उन्मळून पडलेली आहेत। याची जी पानं आहेत ती पिवळी छार या ठिकाणी पडलेली आहेत आणि काही पानं तर आहेत ती गळून या ठिकाणी पडलेली आहेत। साधारणतः 4.5 ते 5 एकरामध्ये ही ड्रॅगन फ्रूटची बागायत शेती जी आहे ती केली गेलेली आहे। जो निसर्ग नियम आहे तो पूर्णतः निसर्ग आपला बदललेला आहे। ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये कधीही 40 डिग्री तापमान होत नाही। या 2-3 वर्षांमध्ये 40 डिग्रीच्या पुढे तापमान गेल्यामुळे एकतर झाडांची अशी अवस्था झालेली आहे, हे पिवळी पडणं, शॉक लागणं, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तोंड द्यावं लागत असल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरापर्सन विनोद ननवरेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, बार्शी, सोलापूर।